जत शहरात अवैध गाळ खननाचा पर्दाफाश. अंदाजे 2000 ब्रास उत्खनन, केवळ 100 ब्रासचे चलन भरले. तहसीलदारांकडे थेट तक्रार, कारवाई न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा. जत शहर आणि परिसरात मुरुम आणि वाळूच्या अवैध गाळ खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जत येथील आंबेडकर नगरमधील जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते श्री सुशील अण्णा कांबळे यांनी याबाबत तहसीलदार जत यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली असून तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. तक्रारीनुसार जत शहर आणि परिसरात काही ठिकाणी कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुम आणि गाळाचे उत्खनन सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार गौण खनिज उत्खननासाठी पूर्व परवानगी आणि रॉयल्टी भरणे बंधनकारक असतानाही संबंधित ठेकेदार आणि जागा मालकांकडून JCB, डंपर, ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सर्रास उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठिकाणी अंदाजे 2000 ते 2200 ब्रास मुरुमचे उत्खनन करण्यात आले असून यापैकी केवळ 100 ब्रासचे चलन रॉयल्टी भरलेले आहे. उर्वरित उत्खनन पूर्णतः बेकायदेशीर असून त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक महसूल बुडाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे आणि या अवैध गाळ खननामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत आहे. नमस्कार, मी सुशील कांबळे. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. तर आज आपण जत सांगोला हायवेवरती अगदी रोड टचला ह्यो जो प्लॉट दिसतोय ह्या प्लॉटवरती आहे. इथं बघा किती चुकीच्या आणि किती दंडीलशाही पद्धतीनं इथं मुर्मीकरण केलं जातंय. हे बघा, कमीत कमी 15 ते 20 फूट इथं खाली ही आहे. ह्याचा मेन तळ आहे तो 15 ते 20 फूट खाली आहे. तर एवढं इथं मुर्मीकरण करून घेतलंय. हे बघा, तिकडं जर बघितलं तर किती मोठी वगळ आहे. तर लक्षात घ्या, इथं किती मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून किंवा मुरुमाची डम्पिंग करून घेतलेली आहे ही बघा सगळी. आणि अजून किती करणार आहेत बघा. ही सगळं लक्षात घ्या. किती ह्या म्हणजे प्लॉट किती खाली म्हणजे खाली आहे ह्याच्यापासून, हायवेपासून तो किती मुरुम घालून ह्यांनी वर आणलाय आणि अजून किती घालणार आहेत काय माहीत. तर आम्ही ह्याची चौकशी केली तर 100 ट्रॉल्यांचं त्याने रॉयल्टी भरून जवळपास आतापर्यंत कमीत कमी आमच्या तरी हिशोबानं 3-1000 ट्रॉल्या झाल्या असत्याला इथं डंप करून. अजूनही त्यांनी डंप करणार. मग कशाच्या जीवावर, कशावर, ह्यांना काय भीती आहे का नाही? मेन रस्त्यावरती आहे ही. शासन काय डोळं झाकलंय का? असं पण नाही बाबा, कुठं आतमध्ये व्हायला लागलंय, रस्त्याच्या बरोबर कडेलाही व्हायला लागलंय. मग रस्त्याच्या हायवेच्या आजूबाजूला किंवा आतल्या बाजूला जिथं लोकांचं लक्ष जात नाही अशा ठिकाणी किती होत असेल. अहो, आमचे गोरगरीब शेतकरी असतील किंवा गरीब लोक असतील, एखादं घर बांधावं म्हटलं त्याच्यासाठी एखादी ट्रॉली वाळू किंवा एखादं ट्रॉली मुरुम घ्यायचं म्हटलं की आणि टाकायचं म्हटलं की लगे शासनाची लोक येतात आणि त्यांच्यावर कारवाई करतात. इथं असंख्य हिशोब चालू आहे इथं डम्पिंग. तर इथं का अजून शासन डोळं झाकून आहे? ह्या जी डम्पिंग करायला लागलाय जो कोणी, हे जो ठेकेदार आहे ह्याचा मुरुमाचा, ह्याला कुणाचा वरदहस्त आहे? ह्याच्या पाठीवर कुणाचा हात आहे? कुठल्या नेत्याचा हात आहे किंवा कुणाचा हात आहे म्हणून ह्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही आहे का? काय नेमकं काय आहे का? पैसे खाऊन यांना मनमानी करा कारभार म्हणून असं सांगितलेलं आहे. नेमकं काय आहे? मला शासनाकडून ह्याचं उत्तर पाहिजे आहे. मी रितसर निवेदन दिलेलं आहे काल तहसीलांना, प्रांतांना आणि कलेक्टरांना. जर करता त्याचं मला योग्य ते निवारण झालं नाही तर मी 100% एकदम तीव्र प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे. आणि मग पुढं काय होईल ते होईल. मला ह्याचं उत्तर पाहिजे आहे शासनाकडून. आणि जो कोणी डंप करायला नाही त्याने ह्याचं उत्तर द्यायचं आहे की बाबा, तू भरलायच रॉयल्टी कितीची आणि तू वडलायच आतापर्यंत किती आणि अजून किती वाढणार आहेस तू. तर बघा, अजूनही लेवल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, जत.